जवळपास 5 वर्षांपूर्वी हा एक यशस्वी प्रयोग म्हणून सुरू झालेली संस्था आज अनेक एनजीओशी जोडली गेलेली आहे. आज इन्स्पायर ट्राइब जी आहे ती यशस्वी वाटचाल करते समाजसेवेच्या बाबतीत. ही संस्था जेव्हा 5 वर्षापूर्वी चालू केली तेव्हा कोविडचा काळ होता. थोडं फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन ही सिच्युएशन चालू होती. नोकरीची भीती या सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेममुळे मला असं वाटलं की काही सेमिनार घ्यावे, पण ते सूज असल्यासारखं असतं. मग हळूहळू सूज कमी होते. मग मला असं वाटलं की इथे कुठेतरी एंगेजमेंट पाहिजे. त्याच वेळेला माझ्या हातात 5am क्लब रॉबिन शर्माचं पुस्तक आलं. त्या 5am क्लब मध्ये काय केलंय त्यांनी, उठल्या 1 तास विक्ट्री अवर म्हणून तुम्ही सेलिब्रेट करा की तुम्ही काही सामान्यांमधील असामान्य आणि मान्यवर सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी त्यांना आपण बोलायला लागलो आणि मग तिथून आणखी एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्याबद्दल काय झूमच्या सेशनला आम्ही सुरुवात केली आणि त्याचं नाव ठेवलं आम्ही माय स्टोरी सेशन. त्या माणसाची लहानपणापासूनची आतापर्यंतची जर्नी ही स्टार्टेड डिस्कस. मला ऑलरेडी माहिती आहे की आम्ही आमटे फॅमिली बरोबर खूप जवळून काम करतो. मग अनिकेत आमट्यांना ची स्टोरी घेण्यात आली. प्रत्येक गोष्टीला आम्ही जाऊन बाबा आमट्यांपर्यंत पोहोचतो. 15 ऑगस्ट हा तुमचा वर्धापन दिन. या दिवशी तुम्ही पुरस्कार सुद्धा दरवर्षी सुरू केलाय. 4 पुरस्कार पण तुम्ही दिलेत मान्यवरांना. बरोबर. त्यांच्याबद्दल थोडं सांगा आणि त्याची निवड कशी केली तेही सांगा. अपकमिंग एनजीओज अशा शोधायच्या आणि त्यांना बाबांच्या नावाने, म्हणजे ज्यांना आम्ही प्रेरणास्थान मानतो त्यांच्याच नावाने जर पुरस्कार दिला तर त्यांना एका वेगळ्या पातळीवर रिस्पेक्ट मिळेल वगैरे असा एक विचार करण्यात आला. असा एखादा प्रसंग जो आठवला तरी आत्ता डोळे भरून गेला. एक तर पहिला बुधवार पेठेचा जेव्हा त्यांनी आम्हाला धान्य मागितलं, ते नीट करताना आम्हाला 1000 रुपये खर्च झाला असेल, पण ते त्यांना महिनाभर पुरणार. सुरुवात केली तुम्ही किती लोकांपासून केली? पहिल्या ग्रुपमध्ये 10 ते 12 लोक होते. आता किती? साधारण 400 लोक आहेत. 400 लोक तुम्ही जोडलेत. फार सुंदर आहे या ग्रुपची संकल्पना, जी शरीर स्वास्थ्यापासून काही ठिकाणी बिघडलेल्या समाज स्वास्थ्याला चांगलं करण्यासाठी. नमस्कार, मी आरजे बंड्या. आणि एक फार छान वाक्य मी लहानपणीच ऐकलं होतं की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो 3 प्रकारचे ऋण घेऊन येतो. एक मातृऋण, दुसरं पितृऋण आणि तिसरं समाज ऋण. अर्थात माता पित्यांची सेवा आपण करतोच आणि ते ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो, पण ज्यावेळी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला सुद्धा आपली गरज असते. त्या समाजाचे सुद्धा आपल्यावरती उपकार असतात. त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून अनेक मंडळी काम करत असतात. काहींची इच्छा असते काम करण्याची, पण प्लॅटफॉर्म मिळत नसतो. काही मंडळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतात, पण कुठेतरी त्यांना अडचण येते आणि काही मंडळी अव्याहतपणे हे काम सुरू ठेवतात. इन्स्पायर ट्राइब या एका संस्थेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जवळपास 5 वर्षांपूर्वी हा एक यशस्वी प्रयोग म्हणून सुरू झालेली संस्था आज अनेक एनजीओशी जोडली गेलेली आहे. अनेक सामाजिक संस्थांना या इन्स्पायर ट्राइब कडनं मदत केली जाते. पण ही संकल्पना नेमकी काय आणि मागच्या 5 वर्षांपासून अव्याहतपणे कन्सिस्टन्सी आपण जी म्हणतो, जी कधी कधी सामाजिक कार्यात कमी दिसते, अनंत अडचणी येतात, पण त्या सगळ्यांवरती मात करून आज इन्स्पायर ट्राइब जी आहे ती यशस्वी वाटचाल करते समाजसेवेच्या बाबतीत. ही संकल्पना ज्यांच्या सुपीक डोक्यात आली त्या गणेश चाफेकरांना आज मी बोलतं करणार आहे. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. थँक्यू आरजे. आणि मला सांगायला आनंद होतो की तू पहिल्यापासनं आमच्या ट्राईबशी जोडला गेलेला आहे. मला खरं तर हे सांगायचं नव्हतं की मी सुद्धा इन्स्पायर ट्राइबचा एक भाग आहे म्हणून, पण पहिल्यापासूनच मी या संस्थेशी जोडला गेलेलो आहे. येस. पण एखादी संकल्पना सुचणं त्याच्यामागे काहीतरी थॉट प्रोसेस असते. बरोबर. काय होती? ऍक्च्युली ही संस्था जेव्हा 5 वर्षापूर्वी चालू केली तेव्हा कोविडचा काळ होता. लोक नोकऱ्या जात होत्या, पगार कमी होत होते, थोडं फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन ही सिच्युएशन चालू होती. आणि त्यावेळेला आम्ही पण घरीच होतो. आपण बरेच सगळे घरी होतो. कधी थाळ्या वाजवत होतो, काही वेगवेगळे दिवे लावत होतो, कॉफीज बनवत होतो, वेगवेगळे रेसिपीज चालल्या होत्या. पण नोकरीची भीती या सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेममुळे मला असं वाटलं की काही सेमिनार घ्यावे. वेब सिरीज मध्ये खूप लोक बुडली होती, म्हणजे रात्री लेट झोपणं वगैरे, त्यामुळे सवयीचा सगळा प्रॉब्लेम होत चालला होता. तेव्हा मला असं वाटलं की एक लाईफ इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही वेगवेगळ्या कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करावं. त्याच्यामध्ये आम्ही हेल्थ म्हटलं, मेंटल हेल्थ म्हटलं, रिलेशनशिपवर तुम्ही काम करा आणि नंतर मग पैसे आणि नोकरी याचा विचार करा, कारण तो काळ तसाच होता. आणि मग तो सेमिनार घेतल्यानंतर खूप चांगला त्याला रिस्पॉन्स आला. मग पुन्हा असं वाटलं की अजून एका बॅचला आपण अजून एक सेमिनार घ्यावा.
असे त्याचे 2 ते 3 सेमिनार घेण्यात आले. आणि मग पुन्हा असं होतं की सेमिनार घेतला, लोकांना आवडलं. जसं आपण एखादा पिक्चर बघतो, उरी बघितल्यानंतर आपल्याला काही दिवस असं ते खूप चैतन्य असतं की भारत देश आणि आपण देशासाठी काहीतरी करावं वगैरे वगैरे, पण ते सूज असल्यासारखं असतं. मग हळूहळू सूज कमी होते. मग मला असं वाटलं की इथे कुठेतरी एंगेजमेंट पाहिजे. पण मी काही याच्यातला तज्ज्ञ नाहीये. मी एक साधारण सामान्य नोकरी किंवा बिझनेस करणारा माणूस आहे. तर मी असा विचार केला की याला काहीतरी व्हॅलिडेशन शोधावं किंवा याचा काहीतरी रूल असावा की या सगळ्या गोष्टी कन्सिस्टन्सीने कशा करता येईल. आणि त्याच वेळेला माझ्या हातात 5AM क्लब रॉबिन शर्माचं पुस्तक आलं. आता 5AM म्हटलं की सगळे म्हणतात बापरे सकाळी 5, म्हणून आम्ही तो रूल 5च्या जागी 6 केला. अच्छा, तुम्ही तुमचा 6AM क्लब सुरू केला. 6AM केला. म्हणजे काही लोक अजूनही आमच्या ग्रुपमध्ये 5ला उठतात, पण आम्ही बरेचसे एव्हरेज 6ला उठतो. सो 6 वाजता उठायचं. त्या 5AM क्लब मध्ये काय केलंय त्यांनी, सोपं केलंय. त्याने असं सांगितलं की उठल्या उठल्या 1 तास विक्ट्री अवर म्हणून तुम्ही सेलिब्रेट करा. बरं. सो विक्ट्री अवर मध्ये 20-20 मिनिटाचे 3 स्लॉट दिले त्याने. फर्स्ट इज अ मूव्ह, सेकंड इज अ रिफ्लेक्ट आणि थर्ड इज अ ग्रो. मूव्ह म्हणजे एक्सरसाइज करा, घाम येतो, कुठलीही करा, वॉक करा, रन करा, पण घाम आला पाहिजे. रिफ्लेक्ट मध्ये मेडिटेशन करा. आणि ग्रो मध्ये तुम्ही इन्स्पायरिंग काहीतरी वाचा, पुस्तक वाचा, डायरी लिहा किंवा कोणाचे तरी पॉडकास्ट किंवा व्हिडिओ किंवा अशा गोष्टी बघा. आणि हे जर तुम्ही 66 दिवस केले तर तुम्हाला याची सवय लागते. मी म्हटलं बेस्ट, आपण हेच आता प्रमोट करूया की ते या ठिकाणी आम्हाला इथे एक व्हॅलिडेशन मिळालं की अरे हे जर आपल्याला कंटिन्युएशन मध्ये चालवायचं असेल, लोकांना याची जर सवय लावायची असेल, तसा एक ग्रुप फॉर्म करा. आणि व्हॉट्सअपचा एक ग्रुप क्रिएट करण्यात आला 5 वर्षापासूनचा, तो अजूनपर्यंत चालू. क्या बात, बहुत बढिया. म्हणजे थोडक्यात मूव्ह, रिफ्लेक्ट आणि ग्रो या त्रिसूत्रीवरती इन्स्पायरर्स ट्राईबची वाटचाल सुरू आहे. आणि आताही तो ग्रुप चालू आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आणि म्हणूनच मला आता पुढे विचारायचंय की त्यावेळी संपूर्ण जग आरोग्याच्या बाबतीत खूप चिंतित होतं. बरोबर. आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो, इनफॅक्ट एकमेकांना तोंड सुद्धा दाखवू शकत नव्हतो. एक्झॅक्टली. आणि हेल्थ हा मुद्दा घेऊन तुम्ही इन्स्पायर ट्राईबची सुरुवात केली. पण मग याचा सामाजिक उपयोग सुद्धा करता येईल किंवा सामाजिक कार्यासाठी पण उपयोग करता येईल. आणि जसं मीही त्याचा भाग असल्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही काही सामान्यांमधील असामान्य आणि मान्यवर सुद्धा यांना प्रेरणादायी बोलण्यासाठी, म्हणजे आपण त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी त्यांना आपण बोलायला लागलो. आणि मग तिथून आणखीन एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली काय झालं, मूव्ह, रिफ्लेक्ट आणि ग्रो मध्ये आम्ही ग्रो मध्ये दर आठवड्याला एक विषय द्यायचो. मोटिवेशन, मॉर्निंग हॅबिट्स, डाएट कसं असावं वगैरे. आणि लोक त्याचे युट्यूबचे व्हिडिओ किंवा टेडचे व्हिडिओ पोस्ट करायला लागले. तर मला असं वाटलं की हे बाहेरचे व्हिडिओ घेण्यापेक्षा आपण आपल्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणी इन्स्पायरिंग लोक अशी आहेत का, असा विचार झाला. आणि एक्झॅक्टली आमच्या समोरच कोतवाल फॅमिली राहते. तर त्यांच्या 2 मुली आहेत. तर दोघी अशा हेल्थ कॉन्शियस म्हणा किंवा एकतर इंटरनॅशनल टायकोंडो खेळते. तर मी तिला म्हटलं की तू काय करते, तू म्हणजे 9वीत का 10वीत होती त्यावेळेला ती. तर तिने मला सांगायला सुरुवात केली. तर मी तिला म्हटलं थांब, मी रेकॉर्ड करतोय, खूपच छान वाटतंय आणि आमच्या ग्रुपमध्ये मला उद्या हे पोस्ट करता येईल. तर मी तिचा एक रेकॉर्ड केला, 10 मिनिटं झाली. मग दुसरा केला, 20 मिनिटं झाली, 30 मिनिटं झाली. मग माझं असं लक्षात आलं की हे असं रेकॉर्ड करून किंवा व्हिडिओ काढून होणार नाहीये. लेट्स इन्व्हाइट दीज पीपल टू द सम रेकॉर्डिंग सेशन. झूमच्या सेशनला आम्ही सुरुवात केली आणि त्याचं नाव ठेवलं आम्ही माय स्टोरी सेशन. अच्छा, माय स्टोरी सेशन. आणि माय स्टोरी सेशन हे आम्ही एक टायचा मेंबर आहे, त्यांच्याकडे पण तो कन्सेप्ट होता. फक्त तो कॉर्पोरेटचा त्यांनी केलं होतं, तसाच्या तसा आपण इथे घेतला. आणि त्या माणसाची लहानपणापासूनची आतापर्यंतची जर्नी वी स्टार्टेड डिस्कसिंग. म्हणजे आम्ही ते डिस्कस करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला सगळेच्या सगळे हे आमच्या आजूबाजूच्या लोक मधली लोक होती. म्हणजे पहिली स्टोरी आम्ही उर्वीची घेतली की तिचं वजन खूप होतं, साधारण 80-100. वडापाव तिला खूप आवडायचा. आणि मग तिला कुठेतरी असं ते फील झालं आणि तिने ते वजन कमी करून असं चॅलेंज घेतलं सायकलिंग मध्ये. आणि पुणे टू वाघा बॉर्डर पर्यंत सायकलने गेली. आणि अशा असं नाहीये की ती खूप सेलिब्रिटी वगैरे, तर अशा खूप साऱ्या स्टोरीज. मग एकदा आपण ते बघायला लागलो की आपल्याला ते दिसायला लागतं. बरोबर. मग धनश्री सुराणा आमची खास मैत्रीण आहे, तिच्याशी जनरल गप्पा मारताना कळलं की ती अरे
नॅशनल इंटरनॅशनल स्केट प्लेअर आहे. ती वेज असून सुद्धा तिने डाएट कसं स्वतःचं मेंटेन केलं, खूपच इन्स्पायरिंग व्हायला लागलं. आणि मग माय स्टोरी सेशन आम्ही चालू केलं. आणि या स्टोरी चालू करताना मग ते थोडं थोडं आमचं नाव पण होत गेलं. लोक, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आम्ही आमटे फॅमिली बरोबर खूप जवळून काम करतो. मग अनिकेत आमटेंना ची स्टोरी घेण्यात आली. मग त्याचं बालपण, त्याच्या बहिणीची स्टोरी घेतली तेव्हा ती सांगत होती की मी सिंहाच्या पिल्लाला घेऊन शाळेत जात होती. तर हे सगळं काही म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. आणि मग मी त्याच्याशी बोलायला लागलो की म्हटलं असं असं आमचा दर महिन्याला कार्यक्रम असतो, तुलाही जर कोणी असेल तर प्लीज तू. लोक आम्हाला सजेस्ट करायला लागली की अरे या माणसाची तुम्ही स्टोरी घ्या, खूप इन्स्पायरिंग आहे. बरोबर. तर असंच एकदा श्री गौरी सावंत यांना मी इन्व्हाइट केलं. मी ऍक्च्युअली त्यांना एकदा भेटलो होतो एका कार्यक्रमाला आणि मी त्यांना एकदा डोनेशन दिल्यावर त्यांनी मला कडकडून मिठी मारली. आणि मला ते एवढं आवडलं होतं त्यांचं काम ओव्हरऑल. आणि ट्रान्सजेंडरसाठी त्यांनी जे काय फाईट केलंय, स्ट्रगल केलंय, तर त्यांची स्टोरी घेतली. बरोबर. तर ते म्हटले स्टोरी वगैरे ठीक आहे गणेश, पण ह्याच्या पलीकडे काहीतरी तुम्ही करा. मी खूपच उत्साहाने सांगितलं की नक्की काय तुम्ही म्हणताय. ते म्हणे बाहेर खूप वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, जर तुमचा चांगला ग्रुप असेल तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन काहीतरी काम करा. बरोबर. तर आम्ही ऍक्च्युली आता सुद्धा इन्स्पायरर्स टाईपचा हा सगळा नोकरदार ऑफिस, पर्सनल ग्रोथ किंवा 9 to 6 वाला तो एक्झॅक्टली असं मिडल क्लास आपण म्हणतो की ते या सगळ्या रुटीन मध्ये तो असतो, पण तरी त्याला काहीतरी करायची असते, पण वेळ नसतो. सो आम्ही ती चॅलेंज घेतली. मी गौरीताईंना त्याच कार्यक्रमाला विचारलं, तुम्ही सांगा चला आम्ही या गोष्टीला श्री गणेश करायला सुरुवात करतो. ते काय फटकन ते म्हटले बुधवार पेठेमध्ये आमच्या काही बहिणी आहेत, त्यांची म्हणजे बुधवार पेठेला जो रेड लाईट एरिया आहे तिथे छोट्या मुलांचं स्कूल आहे, तिकडे जाऊन तुम्ही मोदक देऊन या, खूप छान वाटेल त्यांना. पण मग हे कधी किती दिवसांनंतर, हे 6am क्लब सुरू झाल्यानंतर 6 महिन्यात, 8 महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षभरात, कधी 6 महिन्यानंतर. कसं होतं की सामान्यांमधल्या असामान्यांचं मी मगाशी बोललो आणि मान्यवर यांचं बोलणं एखाद्या उक्तीपेक्षा कमी नसतं. आणि बरोबर आपल्या श्री गौरी सावंत यांनी सांगितलं की ती एक उक्ती झाली की आता किती वेळ गप्पा ऐकणार ना, किती वेळ तुम्ही त्यांच्या स्टोरीज ऐकणार आणि इन्स्पायर होणार, त्यापेक्षा तुम्ही कृती करा. एक्झॅक्टली, हे महत्वाचं. आणि तेव्हाही कोविडचा काळ मला वाटतं होता आणि त्यातही खूप जणांनी म्हणजे कोर मेंबर जरी असतील तरी एक वेगळ्या प्रकारची रिस्क होती. अरे सगळ्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा रेड लाईट एरियामध्ये होतो तेव्हा माझी धनश्री म्हणून अशी खास मैत्रीण आहे म्हणजे माझी आणि तृप्तीची, तर ती म्हटली मला तर यायचंच आहे तिथे. म्हणजे काही ठिकाणी क्युरिओसिटी होती, काही ठिकाणी भीती होती. म्हणजे 15 का 20 लोक येणार होते, त्याच्यातले 6 लोकच आले शेवटला तिकडे. तेच मी म्हणत होतो की एकंदर त्या एरियाबद्दल बोलण्यापेक्षा त्या काळाबद्दल आपण बोलूया. फार भयंकर सगळा तो काळ आपण पाहिला होता, पण त्या 6 लोकांनी येऊन ती ऍक्च्युअल कृतीची मुहूर्तमेढ तिथे रोवली. पुढे हा प्रवास कसा होत गेला, कारण तुम्ही अनेक एनजीओजला जोडले गेलेत, म्हणजे फक्त पुण्यातल्याच नाही तर तुम्ही वेगळ्या भागातल्या एनजीओज बरोबर काम केलं त्यांना. आणि मला एक सांगायला आवडेल की इन्स्पायरर्स ट्राईब यांनी फार सुंदर संकल्पना आणली की एखाद्या एनजीओ मध्ये असणाऱ्या मुलांच्या किंवा ज्यांच्यासाठी ते एनजीओ असतं त्यांच्या संख्ये एवढी अमाऊंट मागायची, त्या संस्थेचाच QR कोड द्यायचा, त्यामुळे यांना वेगळं अकाउंट काढण्याची कधी गरज पडली नाही. तर फार युनिक आहे हे सगळं. मग आता आपण त्या मुलांना जाऊन तिथे मोदक दिले, बुधवार पेठेतल्या शाळेतल्या मुलांना मोदक दिले, त्याच्यानंतर पुढे हा जो सगळा कार्याचा डोंगर आहे तो कसा वाढत गेला? सो तो मोदकाचा पण मी तुम्हाला प्रसंग थोडक्यात सांगतो. तर मोदक देताना आम्ही त्यांच्या आईंशी जेव्हा बोललो तेव्हा फारच आम्हाला खूपच म्हणजे ती रूम त्यांची म्हणजे असं वाटलं की अरे बुधवार पेठेतनं दगडूशेठचं मंदिर 1-2 किलोमीटर तिकडे AK-47 ची सुरक्षा आहे आणि त्या बायका म्हणत होत्या की आमची 6 महिन्याची मुलगी पण सेफ नाहीये इथे. आमची म्हणजे जी काय ओव्हरऑल तिथली परिस्थिती होती. आणि मोदक दिल्यानंतर आम्ही त्यांना लगेचच विचारलं की तुम्हाला अजून काही मदत लागेल का, तर त्यांनी आमच्यासाठी राशन किंवा ते पॅक द्या, जो किट होता किट हा. तर मी त्यांना म्हटलं बरेच देतात ना, त्यामुळे खूप वाईट क्वालिटीचं आम्हाला मिळतं. मग आम्ही लगेचच दुसरा प्रयोग तिकडे लगेच केला की आम्ही पुढच्या 8 दिवसात त्यांना ते छान किट चांगल्या क्वालिटीचं सगळं दिलं. आणि मग कोर टीम मध्ये आमचं डिस्कशन झालं की अशा संस्था शोधायच्या आणि त्यांना जाऊन भेटायचं. आणि मग आम्ही इमिजिएटली 1 का 2 महिन्यांनी बालग्राम बीडला गेलो. संतोष गर्जे खूप छान काम करतात. तिकडे गेल्यानंतर साध्या प्लायवूडवर लोक कॅरम खेळत. म्हणजे आपल्याला एवढ्या पुण्या मुंबईतल्या लोकांना आपल्याला एवढ्या फॅसिलिटी असतात, म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की कुठल्या परिस्थितीमध्ये ती सगळी मंडळी होती. याला जोडून असं सांगेन की
कोविडच्या काळामध्ये सगळेच आपल्या घरात होते. त्यामुळे या सेवाभावी संस्था ज्या आहेत त्यांना सुद्धा मदतीचा ओघ थांबला होता आणि खूप अडचणीत होत्या त्या. बरोबर. सगळ्या संस्था कोविडच्या आधी सगळं चित्र वेगळं होतं. त्यामुळे फक्त आपणच नाही पण एनजीओज पण खूप अडचणीत होतात. त्यावेळी खूप जास्त सगळ्यांच्या सुरुवात झाली. खूप सगळ्यांच्या फंडिंग थांबलं होतं वगैरे. तर ते तुम्हाला मी कॅरमचं सांगितलं, आम्ही लगेच असं ठरवलं की जेवढे स्पोर्ट्सचे साहित्य आहेत, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, सगळं आम्ही पटकन कोर फंडिंगने ते जमा केलं. हे कोर फंडिंग त्याबद्दल थोडं. कोर फंडिंगचं आम्ही काय केलं, आम्ही असं एक संकल्पना केली, जसं तुम्ही आता म्हटलात की तिथे 200 मुलं होती, त्याच्यामुळे आम्ही 200 लोकांसाठी 1-1 रुपया द्या असे 200 रुपये मागितले. आम्हाला असं जरा सुद्धा पाहिजे नव्हतं की आपण एक 10 लोकांकडे 10,000 घेऊन, कारण की ते शॉर्ट टर्म झालं असतं. प्रत्येक जण स्टुडंट पण 200 रुपये ब्रेकफास्ट लंच मध्ये उडवतो किंवा खर्च करतो. तर आम्ही त्या लोकांना अपील केलं आणि एक साधारण 400 लोकांचा ग्रुप तयार झाला. आणि बिलीव्ह मी म्हणल्या, तुला खरं वाटणार नाही, त्याच्यातल्या 50-60% लोकांना आजपर्यंत मी भेटलेलो नाहीये. पण तरी त्यांना QR कोड आम्ही पाठवतो त्या संस्थेचा, अपील करतो की ही मुलं आहेत, आम्ही हे काम बघून आलोय, खूप चांगलं काम आहे, तर तुम्ही प्लीज 200 रुपये द्या. ऑफकोर्स लोक 200 रुपयाच्या वरतीही देतात, पण आपलं अपील याच्यासाठी असतं की मास फंडिंग व्हावं, लोकांचा सहभाग त्याच्यात वाढावा. आणि हे असं नाही की काहीतरी ठरवून आहे, दरवेळेला काहीतरी नवीन सुचतं. दरवेळेला आमची टीम पण एवढी क्रिएटिव्ह आहे की आपण आता असं करूया तसं करूया. म्हणजे तुम्हाला अजून एक किस्सा आता मला डोनेशन आठवला की आम्ही राशीनला एक भोसले दाम्पत्य छान एनजीओ चालवत आहे, तिथे व्हिजिटला गेलेलो आणि कोणाला तरी आमच्यापैकी टॉयलेटला जायचं होतं. 40 मुलं होती, मुलं मुली 40-45, एक टॉयलेट एक बाथरूम. तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही कसं करता, सकाळी शाळेत पाठवतात वगैरे, काही बाहेर करतात, काही आत करतात. म्हणजे पुन्हा असं म्हणजे प्रत्येक एक्सपिरियन्स आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य, त्यांना याची कल्पनाही नाही की ते कुठल्या जगात जगतायत आणि ते एन्जॉईंग लाईफ नव्हते. मी त्यांना लगेच त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला पुढच्या महिन्याभरात किती लागेल याला खर्च, साधारण 1 लाख रुपये लागणार होता. 1 महिन्याच्या आतच आमचे ते पैसे जमा केले आणि आम्ही त्यांना दिले, लगेचच त्यांनी तिथे बांधलं. म्हणजे आम्ही तिकडे व्हिजिट केल्यावर जे काय खरे एक्सपिरियन्सेस होते ना, त्याच्यामुळे आमची टीम पण तशीच इन्स्पायर होत होती. बरोबर. थेंबाथेंबानं तळस असतं असं आपण म्हणतो. आणि एखाद्या व्यक्तीकडेच आपण 50,000 लाखभर रुपये डोनेशन मागण्यापेक्षा 200-200 रुपये डोनेशन घेऊन तुम्ही अनेक संस्थांना मदत. फार सुंदर संकल्पना आहे की थेंबाथेंबानं तळस असतं. बरोबर. एखाद्या दात्याकडून, दानशूर व्यक्तीकडून हजारो रुपये किंवा लाखभर रुपये मागायचे आणि मग पुढच्या वेळी कधी गरज पडली तर त्यांना आपल्याला टाळायला नको. 9 to 6 काम करणारी सगळी मंडळी, आम्ही 400 लोक होतो, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये, जे काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेनं तुम्ही आम्हाला डोनेट करा. बरोबर. आणि आम्ही ती मदत त्या संस्थेपर्यंत पोहोचू. ऍक्च्युली ना लोकांना डोनेट करायचं असतं. मी मगाशी तेच म्हणालो सुरुवातीला, पण त्यांना प्लॅटफॉर्म नसतो, काही त्यांना माहिती नसतं कुठे जावं. आणि आजकाल फार सोपं झालंय की QR कोड द्या आणि मदत करा, पण ती जेन्युअन आहे की नाही, आपण ती योग्य ऑथेंटिसिटी करेक्ट, तर त्याचं काम मला वाटतं इन्स्पायर स्ट्राईप करताय आणि तो विश्वास तुम्ही निर्माण केलाय. त्यामुळे हल्ली जर 2-3 महिन्याने पैसे नाही मागितले तर काही लोकांचे मेसेजेस येतात, यावेळेला कोणाला मदत करत नाही आहात का तुम्ही. सो एवढी छान सवय, दर 3 महिन्याने 200 ते 500 रुपये, विच इज अगदी. आता मला पुढे यायचंय की कल्पना सुचली कशी याबद्दल तुम्ही सांगितलं, पण प्रश्न असा आहे की या मागची प्रेरणा कोण आहे. सो प्रत्येक गोष्टीला आम्ही जाऊन बाबा आमटेंपर्यंत पोहोचतो. बाबा आमटे हे एवढं मोठं नाव आहे, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की बाबा आमटेंवर कोणीतरी पिक्चर काढलं, म्हणजे प्रकाश काकांवर ऑफकोर्स पिक्चर आलं, त्यांचं काम एवढं अफाट आहे. म्हणजे ते वादळ होते, वादळ. म्हणजे तुम्ही आत्ताही, आम्ही दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रकाश काकांच्या वाढदिवसाला हिमाल कसाला जातो ना, तेव्हा तिथे जाऊन बाबांचं जे एक तिथे अस्तित्व म्हणू आपण, किंवा त्यांच्या आठवणी किंवा त्यांचे किस्से जे ऐकायला मिळतात ना, ते अप्रतिम असतात. म्हणजे त्या माणसाने आयुष्यभर प्रयोग केले. म्हणजे काही लोक असं म्हणतात की बाबा आमटेनं अंधारात जायचे, तिकडे उजेड करायचे आणि मग दुसरा अंधार शोधत जायचे की तिकडे पुन्हा ते उजेड करून येते. अत्यंत सुखवस्तू घरातून असताना सुद्धा एक्झॅक्टली त्यांनी ते जीवन स्वीकारलं. मला वाटतं की स्पोर्ट्स कार होते त्यांच्याकडे. हो, अगदी. मी तेच म्हणत होतो की समाजसेवक किंवा थोर समाजसेवक या शब्दाला समानार्थी शब्द माझं कोणी विचारला तर तो बाबा आमटे हाच आहे. आणि त्यांच्यानंतर विकास काका, प्रकाश काका, आता अनिकेत सुद्धा, सगळी लोक, म्हणजे त्यांनी आता पिढ्यानपिढ्या त्याच्यातच ते काम करतायत.
त्यामुळे आमचं प्रेरणास्थान म्हणजे कुठलाही आता आम्ही एनजीओला मदत करतो, व्हिजिट करतो, आम्ही अनिकेत आमटेंची पहिले बोलतो की ही संस्था आहे. मग त्याच्याकडनं कधी कधी काय होतं, एकही माझी जर संस्था चुकली आमची तर खूप आम्हाला ऐकायला लागेल या करता. आणि असं झालंय, एका संस्थेला आम्ही ऍक्च्युली मदत करायला निघालेलो आणि मग आम्हाला कळलं की नाही त्यांचं काम योग्य नाहीये, असं नाहीये. त्याच्यामुळे हे व्हेरिफिकेशन करणं किंवा हे खरंच त्यांचं ऑथेंटिक आहे का काम, हे खरंच चांगलं आहे का. ऑफकोर्स बऱ्याच संस्था आहेत की ज्या मला अशा पद्धतीचं इनपुट येतात. काही आमचे पत्रकार मित्र आहेत, तेही आम्हाला सांगतात की अरे, किंवा काही लोकांना आश्चर्य वाटतं, अरे तुम्ही या लोकांना कसं काय शोधून आणलं आणि कशी मदत केली. म्हणजे मागच्या वर्षी ज्यांना आम्ही मदत केली ना, तर ते तर एवढे गावातले म्हणजे खूप बीड जिल्ह्यातलेच आहेत आणि ते प्राण्यांसाठी काम करतात. त्यांच्या संस्थेचं नाव आहे सर्पराधनी. तर ते सापांसाठी आणि प्राण्यांसाठी काम करतात. जेव्हा त्यांना एका पुरस्काराला जायचं होतं तेव्हा त्यांना माहितीच नव्हतं पुरस्कार म्हणजे काय, या लेवलला. आणि 10 वर्ष लोक काम करतायत. म्हणजे त्यांची तर स्टोरी मला अजून सांगायला आवडेल की त्यांनी जेव्हा लग्न केलं होतं, ते असं लहानपणापासून एकत्र फिरायचं आणि नंतर लग्न केलं. त्यांनी साप एक्सचेंज केले आणि हातात अक्षताच्या जागी सगळे बिया दिल्या आणि जंगलात लग्न केलं की तुम्ही या बिया उडवा, ऍटलीस्ट याची झाडं तरी उगतील. एवढ्या सुपर. हे महाराष्ट्रात आहे, हे महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये. त्यांना आम्ही जेव्हा मदत केली तेव्हा हे सगळं त्यांची स्टोरी घेताना हे कळल्यावर आम्ही तर उडालच होतो. आणि प्रकाशकांना ऑफकोर्स ते खूप मानतात. प्रकाशक जेव्हा त्यांच्याकडे येणार होते ना, तर त्या ताई असं म्हणत होत्या की 2-3 दिवस मला झोपच येईना की अरे मला त्यांना पाया पडता येईल, त्यांना मला बघता येईल. आणि त्यांची तर स्टोरी मी थोडीशी अजून एक्सटेंड करतो की त्यांच्याकडे ना 2 शेकरू किंवा ते प्राणी आहेत. जेव्हा त्यांचे मिस्टर नसतात ना, हे आपले बॉडीगार्ड म्हणून तिथे उभे राहतात आणि कोणी आलं तर डायरेक्ट खुशी मारतात. म्हणजे काय अटॅचमेंट. आणि काय सर्पांना ते त्याच्यावर म्हणजे उपचार करून पुन्हा जंगलात सोडणं, बऱ्याचशा विहिरीत प्राणी पडतात त्यांना ते रेस्क्यू करतात. खूप मोठं काम, खूप मोठं. अशाही संस्था महाराष्ट्रात काम करतायत, त्याची माहिती या व्हिडिओतनं आपल्याला मिळते. एक्झॅक्टली. आणि महाराष्ट्रातल्या अनेक एनजीओज किंवा सेवाभावी संस्था ज्या आहेत त्या ऑब्व्हियसली बाबा आमटे असतील, डॉक्टर प्रकाश आमटे असतील, यांच्या समाजकार्यानं प्रभावित आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही 90% संस्था महाराष्ट्रातल्या या, मला तरी ॲज पर माय ऑब्झर्वेशन, बाबांना हे करतात, फॉलो करतात. किंवा बाबांचा जो इनिशिएटिव्ह होता खूप 50 वर्षापासून श्रमछावणीचा, त्याच्यातच खूप मोठे चांगले लोक घडली, समाजसेवक आहेत. राईट. 15 ऑगस्ट हा तुमचा वर्धापन दिन, स्थापना दिन, किंवा मी असं म्हणेन एक चांगलं काम सुरू करण्यासाठी यापेक्षा उत्तम दिवस कुठलाच नसेल. कारण मदती अभावी, परिस्थिती अभावी जी मंडळी पारतंत्र्यातच आहे एका अर्थानं. बरोबर. म्हणजे चांगल्या सुविधांपासून ते वंचित आहेत, चांगल्या जीवनापासून ते समाजात असलेल्या स्थानापासून ते वंचित आहे. आणि त्यांना मदत म्हणून तशा अर्थानं तुम्ही स्वतंत्रच करण्याचा प्रयत्न करत आहात. त्यासाठी स्वातंत्र्य दिन हा दिवस तुम्ही निवडला. या दिवशी तुम्ही पुरस्कार सुद्धा दरवर्षी सुरू केलाय. आता 5 वर्षांपासून, म्हणजे 5 वर्ष झाली आहेत संस्थेला असं मी म्हणतो. तर 4 पुरस्कार पण तुम्ही दिलेत मान्यवरांना. बरोबर. त्यांच्याबद्दल थोडं सांगा आणि त्याची निवड कशी केली तेही सांगा. सो आम्ही हे सगळं आता चालू झालेलं आमचं 66 डेज ग्रुप अजूनही चालू आहे, माय स्टोरी सेशन अजूनही चालू आहे, डोनेशन कॅम्पेन चालू आहे, एनजीओच्या व्हिजिट चालू आहेत. तर आम्हाला हा पुन्हा ग्रुपच प्रयोग करणारा ग्रुप आहे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही किती लोकांपर्यंत पोहोचतोय, 500,000 पर्यंत. तर आपण अशी एक कल्पना करावी की ज्याच्यामध्ये थोडंसं मीडिया पण लोकांना कव्हर करेल वगैरे. आणि सगळ्यात सुरुवातीचा जो काळ असतो एनजीओचा, तिथे त्यांची खूप वाट लागली असते. कारण की ते कुठून तरी एक आयडिया घेऊन येतात. इट्स लाईक अ स्टार्टअप सारखं असं त्यांचं, की एक आयडिया आहे माझ्याकडे, मला काम करायचंय, काहीतरी त्यांचं स्वतःचं सेव्हिंग असतं. म्हणजे काही संस्था आम्ही बघितलं तर स्वतःचे सेव्हिंग घेऊन येतात आणि नंतर मग पेट्रोल भरायला वगैरे पण पैसे नाहीत, या लेवलला त्यांची मारामारी होते. तर अशा काय म्हणतात अपकमिंग एनजीओज अशा शोधायच्या किंवा ज्यांचं काम पोहोचलंच नाहीये अशा शोधायच्या आणि त्यांना बाबांच्या नावाने, म्हणजे ज्यांना आम्ही प्रेरणास्थान मानतो त्यांच्याच नावाने जर पुरस्कार दिला तर त्यांना एका वेगळ्या पातळीवर रिस्पेक्ट मिळेल वगैरे, असा एक विचार करण्यात आला. अनिकेत आमटेंशी आम्ही लगेच बोलतो. त्यांचं म्हणणं होतं की मिनिमम 50,000 आणि हे द्यावं. तर आम्ही तो वाढवायचा प्रयत्न करतो, पण शेवटी कुठेच आपण कमिट करू शकत नाही कारण की ते लोकांकडनं येतात पैसे. सो ती कल्पना केली आणि आम्ही मग शोधायला सुरुवात केली पहिल्या वर्षी.
आणि यवतमाळला प्रणाली आणि धम्म नावाचं कपल आहे, खूप यंग कपल आहे. आणि आय थिंक अर्जे तुम्ही पण होतात त्या कार्यक्रमाला. ऑनलाईन कार्यक्रम केला, मंदा काकू होत्या, मंदा ताई आमटे, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला. त्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांना त्या कार्यक्रमात माहिती नव्हतं. सो तो सरप्राइझिंग होतं आणि ते खूपच त्यावेळेला स्ट्रगल करत होते. आणि त्यावेळेला त्यांना ते 50,000 मिळण्यापेक्षा त्यांचं पेपरमध्ये नाव आलं. आणि त्यानंतर आता 5वं वर्ष, मदतीचा ओघ प्रचंड वाढला, तेही वाढलं. आणि आता लेटेस्ट मी जेव्हा तिच्याशी बोलतो, आम्ही रेग्युलर तिच्याशी बोलतो, 300 मुलांमध्ये त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन आणलं. म्हणजे मला असं वाटतं सगळ्यात जर पवित्र आणि छान काम असेल ना तर लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणावे. की जी लहान मुलं पूर्वी व्यसनाधीन होती किंवा त्यांना शिक्षणाचं काही माहित नव्हतं, मेन समाजापासून त्यांना त्या लोकांना तिने आणलं. आणि आता अशी सिच्युएशन आहे की त्यांचे आई बाबा म्हणतात आम्हाला रात्री तुम्ही शिकवा. अशा लोकांना पोहोचवणं गरजेचं, अशा लोकांना पुरस्कार मिळालाच पाहिजे. त्यांना ते म्हणजे आपण 2-3 लोकांना जास्त ना, क्रिकेटर असतील, ऍक्टर असतील, पॉलिटिशियन, याच्या व्यतिरिक्त या लोकांना कोण हिरो बनवणार. सो हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. असं वाटतं की हेच मंडळी रिअल हिरो आहे. आणि कुठल्याही सामाजिक कामाचा डोंगर उभा करत असताना एखाद्या संस्थेला आधी प्रचंड त्रासातून जावं लागतं. बरोबर. मला असं वाटतं की क्षेत्र कुठले असू देत, कदाचित माझं हे स्टेटमेंट वेगळ्या अर्थानं घेऊ नका, पण क्षेत्र कुठले असू दे तिथे तुम्हाला आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. मग ते भलेही प्रामाणिक समाजसेवेचं असलं तरीही. आणि मग त्यानंतर मदतीचा ओघ सुरू होतो, मग तुमचं कार्यक्षेत्र वाढतं आणि मग तसं जगणं सोपं होतं समाजसेवेचं व्रत घेतलेल्या मंडळींचं पण. बरोबर. पुढे जाऊया आपण की कोविड पासून सुरू झालेली संकल्पना आज 5 वर्ष तुम्ही अव्याहतपणे राबवता. 5 वर्ष म्हणजे अगदी 15 ऑगस्टला किती दिवस राहिलेत. मला वाटतं की 15 ऑगस्टला हा व्हिडिओ आपण सगळ्यांपर्यंत नेतो, म्हणजे 5 वर्ष पूर्ण होत आहेत. मला विचारायचंय की एक व्यक्ती 5M नावाचं काहीतरी पुस्तक आहे रॉबिन शर्मा यांचं, जे मी वाचलं नाही. मी वाचेन. मी त्यांना मेल पण लिहिली. हो, त्याचा रिप्लाय पण आला. मी म्हटलं तुमच्या पुस्तकाने आम्ही इकडे दंगा करतोय. तेच मी म्हणत होतो की 5M नावाचं पुस्तक मी वाचलं नाहीये, पण मी ते वाचेन. त्यातनं एका व्यक्तीला एक संकल्पना सुचते. तो सोसायटीतल्या लोकांना गोळा करतो, मग थोडं गल्लीतल्या लोकांना गोळा करतो, थोडं गावात पोचतो, थोडं शहरात पोचतो, तो राज्यात पोचतो, सगळ्यांना असं जमा करतो. आणि ज्या ज्या संस्थांना मदतीची गरज आहे, तर ज्या ज्या संस्थांना फक्त आर्थिक नव्हे तर आपण म्हणतो ना मानसिक आधाराची पण गरज आहे, त्यांना तो ती मदत उभी करून देतो त्याच्या कोर टीम बरोबर. त्या गणेश चाफेकरांना या इन्स्पायरर्स ट्राईबनं काय दिलंय 5 वर्षात? खूप समाधान दिलंय. म्हणजे मला असं वाटतं की आपण हे हेवी शब्द वापरतोच की आपण समाजाचं देणं वगैरे लागतो, नाही पण तरी ते डायलॉग सारखं मला वाटतो. पण हे करताना जी कन्सिस्टन्सी म्हणू आपण, ही आम्ही जेव्हा करतो, लोक जेव्हा फोन करतात, लोक जेव्हा आता आम्ही वेगवेगळ्या संस्थांना भेटायला जातो तेव्हा काही लोकांना आमचं नावही माहिती असतं, किंवा महिन्यातनं एक तरी मला फोन येतो की आम्हाला गरज आहे. मग मी त्यांना म्हणतो थांबा, आमचं आता नेक्स्ट कॅम्पेन 2 महिन्यानंतर आहे, किंवा आमच्या संस्थेला ऍटलीस्ट तुम्ही भेट द्या. किंवा आता प्रणाली ताईचं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा 300 मुलं ट्रान्सफॉर्म होतात एका छोट्याशा तिच्या कामाने, ज्या कामात म्हणजे पहिला अवॉर्ड आम्ही दिला याचा अभिमान तर कुठे आहे आमच्या लोकांना, की अरे आपण कुठेतरी खालीचा का नाही सुरुवात केली. किंवा आता राकेश सणस म्हणून एक एनजीओ चालवतो स्पेशल किड्ससाठी, तो आता एक मोठा प्रकल्प उभा करतोय. तर फार मजा, म्हणजे फार मजा भारी हे नाही वाटत. मी इथेच क्लिअर करतो, मजा म्हणजे तुम्ही विकेंडला करतात ती मजा नाही, आपण जे करतो त्यात वाटणारा आनंद सुद्धा मजाच आहे. बरोबर. आणि ही मजा तुम्ही घेताय त्याचा मला हेवा वाटतोय, कारण मी जरी जोडला गेलेलो असलो तरीही कधी कधी नसतो मी उपलब्ध, त्यामुळे पण मला ही मजा घ्यायला निश्चित आवडेल. पुढे जाताना मला आणखीन एक प्रश्न, पण अजून एक आहे, कधी कधी ना म्हणजे असे कॅम्पेन काही आम्ही रन केलेले आहेत की 15 दिवस झाले 25,000च्या वरती वाढतच नाही. मग आमच्या ग्रुपमधले काही निष्णा असेल प्लीज एक व्हिडिओ आपल्याला पाहिजे. आणि कधी कधी थोडासा माझा अग्रेसिव्ह वेळ होतो की तुम्हाला 200 रुपये देता येत नाही, कसे तुम्ही उडवता 200 रुपये, जीपे करायला तुम्हाला, म्हणजे फार कमी वेळा झालाय असं. पण मला असं मग नेहमी असं वाटतं की अरे उठा यार, खूप छान काम करतायत, आपण कामात तिथे जाऊन मदत नाही करू शकत, 200 रुपये तर आपण असेच द्यायला हवे. म्हणजे आत्ताच्या सुद्धा या पॉडकास्टने सुद्धा मला असं म्हणायचं की आपण
500 रुपयेचं एक बजेट ठेवा दर महिन्याला, की आपण कोणाला तरी द्यायला पाहिजे. अगदी खरं आहे की आमचं सिनेमाचं बजेट फिक्स्ड आहे. म्हणजे आम्ही 3 महिन्यांपूर्वी अमुक सिनेमा पाहिला, त्याचं तिकीट 500 रुपये. मग त्यानंतर पुष्पा नावाचा सिनेमा रिलीज झाला, ज्याचं आम्ही 800 रुपये तिकीट काढलं. सो आमचं सिनेमाचं बजेट फिक्स्ड आहे, आमचं बाहेर डिनरचं बजेट फिक्स आहे, आमचं कपड्यांचं बजेट फिक्स आहे. एक बजेट आपण फिक्स करूया, 400-500 रुपये, 200-250 रुपये समाजसेवेसाठी. आणि खूप खात्रीलायक काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला जर आपण ते दिले, तर मला असं वाटतं कोणाची मदत केली ना तर लय भारी वाटतं. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की 5 वर्षाचा हा काळ तुम्ही अनेक संस्थांना भेटी दिल्या, ज्या संस्थांमधली परिस्थिती खरंच बिकट होती, ज्यांना मदतीची खूप गरज होती, संवेदनशील आहोतच आपण. असा एखादा प्रसंग जो आठवला तरी आत्ता डोळे भरून येतात. एक तर पहिला तो बुधवार पेठेचा, जेव्हा त्यांनी आम्हाला धान्य मागितलं, म्हणजे ते किट करताना आम्हाला मे बी 1000 रुपये खर्च झाला असेल, पण ते त्यांना महिनाभर पुरणार होतं. किंवा यांचं सोनावणे कुटुंबाचं, की त्यांना हे काम करत असताना, ते प्राण्यांसाठी काम करत असताना त्यांना गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे नाही राहायचो, तुम्ही रोज साप घेऊन आलात तर आमची, मग त्यांनी वेगळी त्यांची जागा 4 एकर गावाच्या बाहेर त्यांचं आता सगळं जे काम चालू आहे ते बघताना. किंवा ते तुम्हाला म्हटलं की लहान मुलं, त्यांना टॉयलेट बाथरूमचा तर सेन्स नाही, पण त्यांच्या असं तिकडे एका मुलाचा फोटो आहे माझ्याकडे, एवढा गोड फोटो आहे, शिंबडाचे 2 असे छान टेंब आहे तिथे, पण तो एवढा आनंदी आहे. म्हणजे आम्ही तुमचा आमचा सगळ्यांचा लहानपणीचा फोटो आहे तो, पण त्याला माहिती नाहीये की त्याला काही पालक नाहीयेत. किंवा अजून मला एक बरं झालं हा प्रश्न विचारला, पालवी फाउंडेशनला आम्ही व्हिजिट केलेली. तिकडे मंगलताई गेली अनेक वर्ष एड्सच्या मुलांवर काम करतात. ते म्हटलं की एवढं आम्ही त्या मुलांमध्ये इन्व्हॉल्व असतो आणि आम्हाला माहिती असतं ते उद्या असेल का नाही, एवढा तो जीव लावतो. किंवा त्या म्हणजे मंगलताई, म्हणजे मी त्यांना मंगलताई नाही म्हणत, मी मंगल आईच म्हणतो त्यांना. पंढरपूरला त्यांचं आहे, तर त्या म्हणतात की पंढरपूर हे अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी पण प्रसिद्ध आहे, की जिथे आई बाबांना सोडलं जातं, 500 रुपये खिशात मुलं सोडून देतात तिथे, आणि मग त्यांना आम्ही स्टेशनहून आणतो. मग त्यांचं वय सपोज आता मंगलताईंचं वय साधारण 60-70 असेल, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्या जेव्हा बघतात, त्या त्यांना घेऊन येतात, त्यांची दाढी ते स्वतः करतात, जेवण त्यांचं स्वतः करतात. ते म्हणजे कुठल्या लेवलची लोक आहेत की जे आपल्याला कधीच दिसत नाही. त्यांच्या स्टोरीला म्हणजे रडायला आलं की लहान मुलांना एड्सच्या म्हणजे साधा गोठ्यात वगैरे सोडलेलं असतं वगैरे, आणि त्यांना आम्ही घेतो. मग आम्ही काम करतो त्यामुळे आमच्यावर टीका होते की तुम्ही करतात मग तुम्हाला पण हे होईल. या गोष्टीचं मला असं वाटतं इन्स्पायरर्स टाईपचं अजून एक असं काम आहे ना की अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की ह्या छान गोष्टी आहे ते आपण बघा, त्याही विचार करा. सो तिकडे खूप असं वाटतं की काहीतरी खूप छान काम केल्याचा अनुभव किंवा खूप छान पोहोचवल्याचा अनुभव. आता प्रत्येक ठिकाणी आम्ही पोहोचत नाही, पण काम तरी पोहोचू. तुझ्याही डोळ्यात पाणी आलं. मी असं म्हणतो की कुठल्याही संवेदनशील माणसाच्या समोर असं काही चित्र उभं राहिलं की ज्याला किमान पुढच्या येणाऱ्या 2-5 वर्षाची भ्रांत नाहीये, तो जेव्हा विचार करतो की माझ्यापासून 50, 60, 100, 200 किलोमीटरवर अशी परिस्थिती आहे, तर साहजिकच ते डोळे भरून येणं. किंवा मी अजून एक आता पुन्हा एक्सटेंड करतो की इथे एक वृद्धाश्रम आहे आम्ही ज्यांना मदत केलेली, तर त्या एक बाई आहे, तिच्याकडे खूप श्रीमंत होते, ती सोनं बिनं सगळं वगैरे. तिचे मिस्टर वारल्यानंतर त्या मुलाने सगळं काढून तिला वृद्धाश्रमात ठेवलंय. म्हणजे तुम्ही काय कुठलं, म्हणजे तुम्ही कितीही उपवास करा, कितीही देवाला म्हणा, जर तुम्ही या छोट्या गोष्टींना रिस्पेक्ट देऊ शकला नाही किंवा व्हॅल्यू नाही देऊ शकला, तर आपण काय जगतोय. सो हाच एक प्रयत्न आहे की हेच काम आम्ही पोहोचवतोय. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे 200-500 रुपये नाहीये, अख्ख्या या लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं या 200-500. अगदी. सुरुवात केली तुम्ही किती लोकांपासून केली? पहिल्या ग्रुपमध्ये 10 ते 12 लोक होते. आता किती आहेत? आता मेन ग्रुपमध्ये 100 लोक आहेत आणि डोनेशनच्या ग्रुपमध्ये 200-300 लोक आहेत. साधारण 400 लोक आहेत. 400 लोक तुम्ही जोडलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. डोनेशन देणारे वेगळे आहेत. काही लोक मला म्हणतात की प्लीज माझं नाव वापरू नका, कारण की तो QR कोड त्यांचाच असतो त्याचा. त्यामुळे कोण काय देतं, फक्त आम्ही त्यांना विचारतो 50,000 जमले का, 75,000 जमले का, हाच एक प्रश्न असतो. जेव्हा जमतात तेव्हा मी ते थांबवतो. वा वा. आणि जसं तुम्ही मला काही फॉरवर्ड केलं किंवा त्या 400 लोकांनी, तर ते 400 लोक इतर लोकांना फॉरवर्ड त्यांच्या स्टेटसला ठेवतात. अगदी. म्हणजे आपण
काय म्हणतो त्याला, माहिती नसणारे स्त्रोत सुद्धा असे आहेत की ते मदत करतात. म्हणजे मागे मला एक युएसहून मेसेज आला होता की माझा काहीतरी अकाउंट नंबर भेटलाय पण मला मदत करायची आहे, तर अजून काय आहे का. मला फार ते कन्व्हिक्शन एवढं वाटलं ना की किती सवय लागली आहे त्यांना मागच्या 2-3 वर्षात की अरे मला हे 500 रुपये देता येत नाही, म्हणजे ते 500 रुपये देत नव्हते, जास्त देत होत्या, पण मला ते होत नाही, तर अजून काय तुम्ही अजून असं करता येईल का, मी कोणाला, म्हणजे लोकांना हे आवड, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जणाला हे मदत करायची गरज असते. त्यांना ते माहिती नाहीये, त्याचा अवेअरनेस आहे, त्यांना वेगवेगळ्या संस्थांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत, त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळं कुठेतरी अवेअरनेस प्रोग्राम म्हणू शकतो. पण मला सांगा, इन्स्पायरर्स ट्राईब सारख्या ग्रुपची तुम्हाला अजून गरज वाटते की असे खूप सारे ग्रुप्स असावेत, जसं की आपल्याकडे पुण्यात हा प्रयोग सुरू झालाय, पुढे नागपुरात व्हावा, छत्रपती संभाजीनगरात व्हावा, असे 400-500 लोक एकत्र यावे, त्यांनी ह्या सगळ्या, किंवा मी म्हणेन की तुम्ही शाखांचा का विचार करत नाही? ऍक्च्युली ना, मी ही संस्था अजून रजिस्टर पण केलेली नाहीये. हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आमच्या कोर टीम मेंबरचं म्हणणं आहे की फॉर्मॅलिटीज मध्ये नको जायला. तसंही आम्ही काही ट्रान्झॅक्शन करत नाही, आम्ही फक्त पोहोचवतो. आपलं एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये साधारण 50 स्टोरीज आहेत, पण तेही आम्ही ऑर्गॅनिकली बघतो आहे. आणि सगळ्यांचे कामधंदे असल्यामुळे आता मी करू शकत नाही, पण ज्या दिवशी रिटायर होईल ना, त्या दिवशी हे तुमचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. कारण की मला हेच करायचंय. कारण की ही लोक आणि ही लोक यांना जोडण्यासाठी एक छान प्लॅटफॉर्म रीच हवाय. दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. आणि विथ द व्हेरी इफेक्टिव्ह, व्हेरी नॉर्मल, म्हणजे कोणी जाऊन सांगत नाही की बाबा तुम्ही तिकडे जाऊन राहा 2 दिवस. नाही, तुम्ही फक्त महिन्याला एवढा करा, संपला विषय. तरुण किती जोडले जातात या कामाशी? 50% तरुणच आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे खूप लोक झेनझी म्हणतात, पण त्यांच्यासारखं सेन्सिटिव्ह हेच नाहीये. हो, म्हणजे काय 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 तुम्ही संवेदनशीलता बघितली त्यांच्या? नाही, ते असतात, कार्यक्रमाला असतात, त्यांना जेव्हा मी एनजीओला व्हिजिट करतो, सगळ्यात जास्त ते सुटतात तिथे गप्पा मारायला, खेळायला. आहेत माझ्याकडे तसे त्यांचे म्हणजे व्हिडिओज वगैरे, अजून त्यांच्यासाठी काय करता येईल, रमतात त्यांच्यामध्ये. डोनेशन पलीकडे काही आनंदाचे क्षण देतात, खेळतात, एक्झॅक्टली, गप्पा मारतात. त्यांचं म्हणजे आम्ही बालग्रामला साहित्य घेऊन गेलेलो सगळं, म्हटलं आम्ही त्या मुलांवर मॅच घेऊ, त्यांनी वाईट ठरवलं आम्हाला. पंचवर्षपूर्ती 15 ऑगस्ट 2025 पुढे काय ठरवलं इन्स्पायर्स ट्राईब? हेच काम अजून लोकांपर्यंत पोहोचायचं. 400 लोकांचे 4000 करण्याचा विचार आहे. सामाजिक कामामध्ये ना टार्गेट ठेवलं ना, तर हे मी एंटरप्रेनर, तिकडे मला टार्गेट असतं, कारण की दर महिन्याला लोकांचं पगार काय होतं. पण सामाजिक कामामध्ये जर तुम्ही टार्गेट ठेवलं ना, तर तुम्हाला हे मला एन्जॉयमेंट किंवा याचा मला आनंद घ्यायचा आहे, त्याच्यामुळे याला टार्गेट नाहीये. मी तुम्हाला मागे पण म्हटलं की मी ते कधी फ्रस्ट्रेशन मध्ये टाकतो, पण मी कधीच आतापर्यंत अख्ख्या त्या ग्रुपवर विगवणं, कारण की हा सामाजिक सेवा हीच वेगळ्या स्वरूपात होते. जर तुम्ही, मी इथे थांबवतो तुम्हाला, असं वाटलं 5 वर्षात सोडून द्यावं यार? कधीच नाही. म्हणजे ते तर बाबा एक असं श्वास सारखं झालं की बाबा आता नेक्स्ट काय, आता कुठल्या संस्थेला मदत करायची. मग आमचे नितीन पवार आहेत, अनिकेत दादा आमटे आहेत, त्यांना लगेच अरे आता कोणाला करता येईल, किंवा ज्या संस्था कॉन्टॅक्ट करतात त्यांचं आम्ही बघतो काम. किंवा अजून एक समाजाचे देणे नावाचं एक एक्झिबिशन असतं मुंबईत आणि पुण्यात, तिथे आम्ही व्हिजिट करतो संस्था शोधण्यासाठी. हे काम थांबूच शकत नाही. ऍक्च्युली ना, एक गंमत सांगतो, मला पर्सनली ना या 3 गोष्टी फार आवडतात. म्हणजे माझ्या मुलाचा बर्थडे 1 ते 10-12 वर्ष आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये सेलिब्रेट करायचो. म्हणजे मला डोनेशन करायला फार आवडतं, मला लोकांची गप्पा मारायला आणि त्यांची स्टोरी ऐकायला फार आवडतं. मी स्वतः फिटनेस, म्हणजे मला काही झालं तरी 6:45 मी जिम मध्ये असतो. या 3 गोष्टी ज्या मला आवडतात त्याचाच मी प्रचार करतोय आणि तिथेच लोकांना जोडतोय, असं झालेलं आहे. पण फार सुंदर आहे या ग्रुपची संकल्पना, जी शरीर स्वास्थ्यापासून काही ठिकाणी बिघडलेल्या समाज स्वास्थ्याला चांगलं करण्यासाठी. मस्त, बरोबर. इन्स्पायर ट्राईबशी अनेक जणांना जोडलं जायचंय. हा सगळा मीडिया, डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे. आपण सुद्धा आता व्हिडिओ त्यासाठीच बनवतोय की या कामाशी जास्तीत जास्त लोकांनी जोडलं जावं. तुम्ही एखादं अपील करू इच्छिता? सो माझं अपील हेच आहे की असं नाही की इन्स्पायर्स टाईपच्या संस्थांना किंवा इन्स्पायर टाईप ज्या संस्थेशी जोडलं गेलंय त्यांनाच तुम्ही मदत करा, पण आजूबाजूला खूप संस्था आहेत आपल्याला, तर दर महिन्याला, दर 2 महिन्याला आपल्या मुलांना घेऊन तिथे व्हिजिट करा, त्यांच्यावर 3-4 तास घालवा. ते पण खूप आहे. म्हणजे कधी कधी आम्हाला संस्था काय म्हणतात माहितीये, तुम्ही डोनेशन नाही दिलं तरी चालेल, व्हिजिट करा आमच्याकडे
आणि आम्ही अशा संस्थांना व्हिजिट करून, म्हणजे ऑफकोर्स आम्ही थांबत नाही, कारण की आम्हाला तिकडचे गॅप्स किंवा तिकडचे प्रॉब्लेम्स कळतात आणि मी लगेच करतो. म्हणजे मला एकदा आठवत आहे की आम्ही एका छोट्या मुलीला 1-2 वर्षासाठी अडॉप्ट केलेलं, की आम्ही तिच्या शिक्षणाचा किंवा त्याचा खर्च करू वगैरे. तो एक वेगळा लेव्हलचा आनंद आहे. तर आपली मुलांसाठी आपण काय काय करतो, आपल्या आईबाबांसाठी आपण काय काय करतो. तर एक भाग हा तुम्ही कमीत कमी तुम्हाला काय शक्य आहे ना, म्हणजे ना एक छोटीशी स्टोरी आहे की एक माणूस असतो, तो भिक्षासाठी नेहमी फिरत असतो. अख्खं गाव त्याला भिक्षा देत असतं, फक्त एक माणूस देत नसतो. आणि दरवेळेला तो त्याच शांततेने की बाबा आता तरी तुम्हाला दान दे, दान दे. मग तो एकदा त्याची गंमत करावी म्हणून एक खालची माती उचलून त्याच्यात टाकतो. तर लोक म्हणतात काय तुला लागेल. मी म्हटलं त्याला, तो म्हणतो की त्या माणसाला मी ऍटलीस्ट तेवढा तरी टाकायला लागलो माझ्या जवळ. सो माझं म्हणणं आहे की तुमच्या प्रत्येकामध्ये ते सेन्सिबिलिटी किंवा ते आहे, फक्त कधी ती माहिती नसतं, अवेअरनेस नसतो. तर मला फक्त एकच अपील आहे की आपल्याला देवाने सगळं काही छान दिलेलं आहे. तर म्हणजे आपण किडनी तर नाही मागत आहेत, आपण एक 200-500 रुपये मागतात आणि अशा ठरवलं तर ती देता येते नंतर. वृत्ती द्यायचीच असेल तर ती नंतर देता येते. त्यामुळे सध्या तरी ते फक्त त्यांचं जगणं सोपं व्हावं यासाठी मदत मागतायत आणि त्यांच्यावर वेळ घालवा. कधीही आपण 3 महिन्यातनं एक 4 तास 3 तास एखाद्या वृद्धाश्रमात जा, फार छान वाटतं त्यांना. एखाद्या स्पेशल किड्स ते राकेश सणसची मी तुम्हाला गोष्ट सांगितली. जेव्हा त्यांना आम्ही भेटलो ना, मी त्याला म्हटलं अरे दाताला काय झालं, तर म्हणे हे जी मुलगी आहे ना, तिने जोरात फाईट मध्ये दात तुटला. पण त्या दोघांमधला बॉन्ड बघितला ना, म्हटलं बाप रे बाप, म्हणजे किती ते तो लळा किंवा किती ते प्रेम आहे की तो दात तोडला तरी तो तिचीच काळजी घेतो, त्याचीच काळजी. नाही, वृद्धाश्रमातले अनुभव सुद्धा खूप गदगद करणारे असतात की ते आजी-आजोबांना नातू आल्यासारखं वाटतं किंवा नातवंड आल्यासारखं वाटतात. आणि आपण किती नाही म्हणालो तर त्यांचा ग्रुप असतो, त्यांची मस्ती सुरू असतेच, पण कुठेतरी ते एकाकी पण असतं. आणि अशी बाहेरची माणसं आली त्यांना तो आनंद मिळतो. फार सुंदर वाक्य तुम्ही वापरलं की आपण देण्यामध्ये आर्थिक स्वरूपातला असू देत किंवा आपला तिथे प्रेझेन्स वेळ, तर तो सुद्धा फार मोठ्या देणगीचा एक भाग आहे. सो आम्ही आता 15 ऑगस्टला ना जेव्हा अवॉर्ड देतो ना, तेव्हा कोणातरी चीफ गेस्ट म्हणून बोलवतो. आणि मागच्या वर्षी आम्ही मुक्ताताईंना बोलवलं होतं चीफ गेस्ट. मुक्तांगणच्या मुक्ताताई पुणे तांबरकर स्नेही आहेत, तुमच्या कार्याच्या प्रशंसक आहेत. सो त्यांनी ना एक छान आम्हाला स्टोरी सांगितली होती आणि त्या स्टोरीचं नाव आहे तरी बरं. मी त्यांना म्हटलं नाही नक्की काय आहे तरी बरं. ते म्हटले लहानपणापासून आम्ही एकदा सिंहगडला गेलो, आमची गाडी बंद पडली. आता गाडी सिंहगडावर जर घाटात बंद पडली असेल तर तुम्ही काय करतात, चिडचिड की अरे याच वेळेला लागेल. आमच्या घरातले लोक काय म्हणत होते, तरी बरं दिवसा बंद पडली, तरी बरं पुण्यात बंद पडली, तरी बरं कोणतरी आता धक्का मारून ते नेईल. सो ही लहानपणापासून जर आपण सवय लावली तरी बरं. आणि तुला इमॅजिन करणार नाही, आमची सुद्धा एकदा गाडी, आम्ही वी आर फ्रॉम डहाणू, म्हणजे डहाणूला स्टेशनवर रात्री 10:30 आमची गाडी बंद पडली. मी, माझी बायको आणि आदित्य. रात्री 10:30 वाजता स्टेशनच्या बाहेर. आम्ही तिघही एकच वाक्य पहिल्यांदा बोललो, तरी बरं. स्टेशनच्या बाहेर पडली आहे, लोक आली आहे आणि आमच्याकडे आईस्क्रीम होतं, ते आम्ही अरे तरी बरं खायला काहीतरी आहे, आपण ते खाऊया. लोक आली, लोकांनी ती गाडीला मदत केली. आणि सो मला असं वाटतं की आयुष्यात हा अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. कुठलाही प्रसंग आला तरी त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह असतं. म्हणजे एखाद्याला सपोज मेडिकल इमर्जन्सी आली तरी आपण असं म्हणतो की तरी बरं मी पुण्यात आहे, तरी बरं हॉस्पिटल्स आहेत, तरी बरं चांगले डॉक्टर आहेत, तरी बरं माझे मेडिक्लेम किंवा पैसे आहेत. कभी कभी दवा से ज्यादा दुआ काम कर जाती है, कारण दवामध्ये औषधी असते, दुवामध्ये सकारात्मकता असते, ती प्रार्थना असते. आता ऍक्च्युली आम्ही नेहालयला व्हिजिट केली, डॉक्टर गिरीश कुलकर्णींना भेटलो होतो. साधारण 30 ते 35 संस्था ते नगरमध्ये चालवतात. म्हणजे किती लोकांना ही माहिती पण नाहीये. आणि एवढं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा, की जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावर आम्ही संस्था काढलेली आहे. म्हणजे त्यांनी रेड लाईट साठी खूप काम केलेलं आहे, त्यांना लोकांनी धमक्या दिल्या. म्हणजे साधारण 17,000-18,000 लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा माणूस आहे. तेव्हा ते पण आम्हाला खूप छान वाटलं. आणि त्यांच्या कामाला सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या या सगळ्या संस्था आहेत ना, म्हणजे मला नेहमी कधी असं असतो की अजून कोणाला मदत करावी. ते म्हटले गणेश घाबरू नको, माझ्याकडेच 50 संस्था आहे, तुझं 10 वर्षाचं काम मीच करेन. वा वा वा, बहुत बढिया. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे काम उभं करणं तितकंच सोपं नाही, पण हीच माणसं आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत असतात. माय स्टोरी सेशन याच्यामध्ये तुम्ही
अनेक मान्यवर 50 स्टोरीज झाल्या आमच्या. 50 लोकांना बोलायला, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, काही सामान्य, काही असामान्य. त्यातल्या आठवणीत राहिलेल्या स्टोरीज कुठल्या कुठल्या? सगळ्या स्टोरीज मस्तच असतील. अरे खूप छान चॅनल आहे ते. तुम्ही पण युट्यूबवर इन्स्पायरर्स टाईपचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा. सो मला आठवणीतल्या एक 4-5 स्टोरीज ज्या खूपच आवडल्या किंवा गप्पा मारताना खूप मजा आली, त्याच्यातल्या एक होत्या नाना कोतवाल, की ज्यांनी 1954 मध्ये पुणे टू जर्मनी असा सायकल प्रवास केला. तेव्हा रस्ते बरे होते जगात? रस्ते होते की नाही, पण 1954 मध्ये हा विचार करणं. आणि त्यांची पहिली सायकल खडकीला पंक्चर पण झालेली. आता सुद्धा खडकीला अनेक सायकल पंक्चर होतात, कारण सध्या तिथे काम सुरू आहे ना, होत आलंय म्हणजे. सो त्यांनी तिथे सायकल पंक्चरचा सिलसिला तेव्हापासून सुरू आहे. मे बी. मग ते दिल्लीला गेले. मग दिल्लीमध्ये त्यांनी विजाचं अप्लिकेशन केलं. मग ते विजावाले त्यांना म्हटले 15 दिवस लागतील. मग तिकडून अमृतसरला जा, मग तिकडून इकडे जा. म्हणजे सायकलवर हे सगळं चालू होतं. एकदा म्हणे रात्री आम्ही कुठेतरी झोपलो, सकाळी उठलो, 2 जण होते, तर सगळ्यांचे चेहरे, दोघांचे काळे काळे चेहरे, की अरे आम्ही तर त्या कोळशाच्या खाणीत झोपलो होतो. त्याच्यानंतर मग ते त्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान तर्फे असं करत करत ते जर्मनीला पोहोचले. आणि त्यांना जायचं होतं उच्च शिक्षणासाठी आणि विमानाचे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. येस. नाना कोतवाल म्हणून त्यांचं पुस्तक पण आहे. खूप म्हणजे खूपच प्रेरणादायी. आणि त्यांना मी भेटलो पर्सनली, तेव्हा तर फार भारी. त्याच्यानंतर दुसरी स्टोरी मला आठवते की मोहिनी गर्गे, मेजर मोहिनी गर्गे, त्यांनी ग्रंथ लिहिलाय अपराजिता म्हणून. आणि त्यांनी आपल्याला जनरली आता विरांगणा म्हटल्यावर झाशीची राणी किंवा अहिल्याबाई होळकर या एवढ्या एक 4-5 अजून नावं माहिती आहेत. त्यांनी एक 40-50 मागच्या 1000 वर्षातल्या 500 वर्षातल्या या सगळ्या स्त्रियांचा अभ्यास करून त्याच्यावर ग्रंथ लिहिले. त्यांची आता स्टोरी घेतली. असं छान मोठा ग्रंथ आहे. त्यांना आम्ही त्यांची ते स्टोरी घेताना ते सगळं ऐकत होतो की आपण आपलं म्हणजे भारतातलं ओव्हरऑलच हे ऐतिहासिक ज्या विरांगना होऊन गेल्या त्या नेक्स्ट लेवल होत्या. आणि नुसत्या युद्धात नव्हत्या, तर त्यांनी वेगवेगळ्या सिस्टीम्स लावल्या, वेगवेगळ्या लोकांना इन्व्हॉल्व्ह केलं. असं खूप ती भारी स्टोरी होती. ती पण तुम्ही मला असं वाटतं जरूर एकदा बघावी. तिसरी होती सुमेधा चितळेंची, की ज्यांनी सियाचीन मध्ये ऑक्सिजन प्लांट उभारावा म्हणून डोनेशन कॅम्पेन केले. म्हणजे आपल्या भारत चीन सीमेवर. एक्झॅक्टली. तिकडे त्यांना असा तो एक प्रॉब्लेम जाणवला. म्हणजे मी त्यांना असंही विचारलं की मग अरे गव्हर्नमेंट हे काम करू शकते, तर त्यांचं असं म्हणणं होतं प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंटने करावी आणि आम्ही निर्धास्त राहावं की हे गव्हर्नमेंटचंच काम आहे. नाही, हे गव्हर्नमेंटचंच काम आहे. तर ते सगळं असं मोडून काढण्यासाठी त्यांनी तो आता 1-1.5 करोड जमा केले. त्यांनी स्वतःचे दागिने पहिले विकून सुरुवात केली वगैरे. म्हणजे नरेंद्र मोदींबरोबर त्यांची मिटिंग झालेली, त्यांना 2 मिनिटं दिलेले, पण त्यांचं काम ऐकत ऐकत त्यांना 15 मिनिटं साधारण दिली. तर ती पण खूप इन्स्पायरिंग स्टोरी होती. लेटेस्ट आम्ही स्टोरी घेतलेली डॉक्टर केकरांची. तर ते हवामान खात्याचे मुख्य संचालक म्हणून त्यांनी काम केलं. आयएमडीचे महासंचालक दिल्लीत होते. की म्हणजे त्यांनी आम्हाला त्या स्टोरीमध्ये सांगितलं की अब्दुल कलामांना एकदा कुठेतरी जायचं होतं आणि तिकडे वादळ येणार होतं, म्हणून यांना लगेच बोलवलं अर्धा तासात की मला जायचंय, आता काय आहे तिथली सिच्युएशन वगैरे. म्हणजे किती ते प्रेशरचं काम. किंवा एखादा पंतप्रधानांचा दौरा, त्यांना पहिले विचारायचं की हे जाऊ का नको असे. आणि कुठलाही जबाबदारीचं काम. आणि आताही ते 80-82 वर्षाचे आहेत, पण एवढे प्रसन्न चेहरा आणि एवढे यंग, एवढे एनर्जेटिक वाटले ना. सो मला असं म्हणायचं ऍज अ ह्युमन बिंग ना, तुम्ही एवढ्या गोष्टी करू शकता, पोटेन्शियल असतं, पण आपण कुठेतरी त्या कम्फर्ट झोन मध्ये असतो. म्हणून या स्टोरींचा फायदा आम्ही घेतो किंवा या लोकांपर्यंत पोहोचवतो. आमची आता तृप्ती आणि माझी मैत्रीण रुचा देशपांडे, तिथं पुण्यात MA जर्मन वगैरे करून नॉर्थ ईस्टला एका एनजीओ मध्ये गेली होती काम करायला. 1-2 वर्ष होते. तिची स्टोरी घेतल्यावर तर ती म्हटली बापरे, पाणी आणण्यासाठी एवढं चालणं, तिथल्या मुलांना बेसिक्स, आणि ती तिथे होती 2 वर्ष. सो ह्या सगळ्या स्टोरीज ह्या फक्त त्यांचं ऐकण्यासाठी नाही, तर हे लोकांपर्यंत पोहोचायचं की बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. आणि ही लोक सगळीच्या सगळी सामान्य लोक आहेत आपल्यासाठी. तर तुम्ही पण असा ही गोष्ट ऐकून तुम्हाला पण काहीतरी असं वाटलं करावं असं, तर ते करू शकतो. ते मुळात माय स्टोरी सेशन मधल्या सगळ्या स्टोरीज ज्यावेळी तुम्ही सांगत आहात, तरी तशी सगळी आपल्यातलीच माणसं आहेत, पण यांनी एक वेगळ्या प्रकारचा इतिहास घडवलाय. तो सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि मला असं वाटतं की मोठ्या माणसांबद्दल ऐकावं, मोठ्या माणसांबद्दल वाचावं, ते यासाठी की किमान आपण तसं करण्याच्या प्रयत्नात
आहे त्यापेक्षा थोडे पुढे गेलो तरी आपल्या जीवनाचं जे काही ध्येय ते आपण साध्य केल्यासारखंच आहे. अजून मला एक स्टोरी आठवली आता बोलता बोलता. डॉक्टर रमेश पानसे यांनी शिक्षणावर साधारण 40 पुस्तकं लिहिली. त्यांचं म्हणणं आहे की मुलांना फ्री करा तुम्ही, म्हणजे तुम्ही आरामात मुलांना शिक्षण पद्धतीची त्यांनी अख्खी, मी त्यांच्या डहाणूच्या सेंटरला आम्ही व्हिजिट केलेला, काय शाळा होती ती, एवढी वेगळी शाळा. सो या गोष्टी पोहोचवल्या गेल्या पाहिजे. म्हणजे आपण नुसतं ते दप्तराचं भार टाकून पाठवा मुलांना आणि डायरेक्ट आता तो इंजिनियर आणि डॉक्टर होऊनच बाहेर ये. कधी कधी बाळ पोटात असतानाच त्यांचं सगळं ठरलेलं असतं की काय करायचं. डॉक्टर हरकरेंची आम्ही स्टोरी घेतलेली, त्यांनी सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टींवर इनपुट्स दिले. मुळात जवळपास 50 वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या स्टोरीज इन्स्पायर ट्राईब्सच्या माय स्टोरी सेशन मध्ये तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे. बरोबर. सो तुम्ही त्या नक्की पहा, हे मी सांगेन. बुक रिव्ह्यू हा सुद्धा एक इन्स्पायर ट्राईब्सच्या या सगळ्या प्रवासातला एक महत्वाचा, छोटा जरी असला तरी खूप महत्वाचा टप्पा आहे. हो, ऍक्च्युली काय झालं, हे माय स्टोरी सेशन घेताना आमच्याच ग्रुप मधले पण खूप इंटेलिजंट लोक आहेत आणि त्यांचा, इनफॅक्ट तुमच्या ग्रुपमध्ये सगळेच इंटेलिजंट आहेत, अतिसामान्य पण सामान्य इंटेलिजंट लोक आहेत. सो आम्ही एक इकिगाई नावाचं एक पुस्तक आहे जापनीज, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी तुम्हाला इकिगाई पहिले काय आहे ते सांगतो. इकिगाई म्हणजे मला जे आवडतं ते मी करावं, बरोबर, पण मी त्याच्यात चांगलं असलं पाहिजे, त्याच्यात मी पैसे कमवले पाहिजे. मला गाता येतं, मी बाथरूम मध्ये छान गातो, मला पैसे नाही मिळणार, आणि ते लिगल पाहिजे. बरोबर. अशा या 4 गोष्टींवर इकिगाई आहे. पण बऱ्याचशा लोकांना नोकरीमुळे या इकिगाईवर काम करतात. आणि निमेश नावाचा आमचा मित्र आहे, त्याने हाफ इकिगाई या गोष्टींवर, या पुस्तकाच्या रेफरन्स, म्हणजे इकिगाईच्या पुस्तकाच्या रेफरन्सने ही कन्सेप्ट मांडली की तुम्ही 9 ते 5 नोकरी सोडून हाफ इकिगाई वापरू शकता, जे तुम्हाला आवडतं, ज्याच्यात तुम्ही चांगले आहात आणि ज्याच्यात तुम्ही पैसे कमवू शकता. सो काही बुक रिव्ह्यूज आम्ही घेतले, त्याच्यात छान होतं. काही अवेअरनेस कॅम्पेन केले. म्हणजे आता आमची एक मैत्रीण आहे डॉक्टर उज्ज्वला बैरागी, ती फायनान्समध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करते. ती म्हणते, गणेश, तिची स्टोरी घेताना असं आम्हाला लक्षात आलं की खूप लोक मेडिकल इन्शुरन्स काढत नाही. म्हणजे ते आयफोन घेऊ शकतात, ते खर्च खाण्यामध्ये याच्यामध्ये करू शकतात, पण आपण त्यांना जर विचारलं तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का, मेडिकल आहे का, तर ते नाही म्हणतात. सो आम्ही त्याच्यासाठी सुद्धा एकदा केलं होतं. आणि मला खूप छान आठवतं की माझा स्वतःचा ट्रेनर आहे, त्याला मी 2 वर्षाचं मागे लागलेलो, आणि जेव्हा आता त्याला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी होती तेव्हा तो मला म्हटलं, सर बरं झालं की तुम्हाला 2 लाख रुपये खर्च झाल्यावर. तुम्ही इमॅजिन करा, अख्खं सेव्हिंग तुमचं संपतंय. सो असे छोट्या छोट्या गोष्टी पण आम्ही या 5 वर्षात करायचा प्रयत्न केला. म्हणजे इन्स्पायर ट्राईब नावाच्या झाडाच्या या छोट्या 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 तशा बहरलेल्या, इट इज ऑल अबाउट अवेअरनेस. अगदी. तर गणेशजी, 5 वाजता कोणाला उठायला जमेल बरं? उठून जायचंय कुठे? काळ सगळा कोविडचा आहे, घराबाहेर पडायला बंदी आहे, मग 5ला उठायचं, म्हणून आपण 6ला उठूया. आणि मग एक संकल्पना सुचते. ती संकल्पना आधी आरोग्याच्या बाबतीमध्ये असते. फार सुंदर की 20 मिनिटं तुम्ही व्यायाम करा, 20 मिनिटं मेडिटेशन करा, 20 मिनिटं काहीतरी छान ऐका, वाचा, पॉझिटिव्ह छान ऐका, वाचा, पॉझिटिव्ह थॉट दिवसाची सुरुवात करा. बरोबर. पण मग सगळे एकत्र येतात आणि मग हळूहळू सुचतं की अरे, आपण तसे सुखवस्तू की आपण तसे समाधानी आणि उद्याची चिंता नसणारे होतो, पण त्या भयंकर काळामध्ये अनेकांना मदतीची गरज आहे. आपण प्रत्यक्ष जाऊन करू शकत नाही, काय करावं? आणि मग तुम्हाला भेटतात श्री गौरी सावंत आणि तुमच्या कामाला श्री गणेश आहोत. बघता बघता तुम्ही अनेक एनजीओज पर्यंत पोहोचतात. अनेक लोक तुम्हाला मदत करतात ज्यांना तुम्ही आजवर भेटलेला नाही, त्यांची नावही तुम्हाला नीटशी माहिती नसतील, कारण तुमच्याकडे ते पैसे येतच नाही, ते त्या संस्थेला जातात. बरं, त्यात आपल्याला आणखीन सुचतं की अरे, अशा काही लोकांचा आपण गौरव केला पाहिजे की ज्यांच्या कामाची अजून नीटशी दखल घेतली नाही. जर तो झाला तर त्यांची दखल घेतली जाईल. त्यातच आपण काही अवेअरनेस सेशन करतो, त्यात आपण अशा काही उत्तुंग व्यक्तिमत्वांना बोलवतो, काही सामान्यांमधल्या असामान्यांना बोलवतो, आणि आपल्या ग्रुपला नेहमी प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास या न त्या प्रकारे कसा लाभेल आणि हा जो यज्ञ मांडलेला आहे तो पुढे कसा सरकत जाईल. मला वाटतं समाजसेवेचं पण एक व्यसन असतं, ऍडिक्शन, आणि ते दिवसेंदिवस, आणि असावं, चांगलं व्यसन आहे ते, आणि दिवसेंदिवस ते वाढत जाताना आपण कशा पद्धतीने आणखीन एक काम वाढवू शकतो याचा सतत विचार करत राहणं, आणि त्यातनं काय मिळतंय मला, तर समाधान. हे तुम्ही मगाशी बोलताना बोललात, आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की प्रत्यक्ष मदत करायची असेल
तुम्हाला स्वतः तिथे जाऊन मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे. नाही जमलं तर तुम्ही आर्थिक रूपामध्ये ती मदत करू शकता. ती डिरेक्टली त्या संस्थेला मिळते. अर्थात खूप जेन्युइन संस्थांना आपण ती मदत करतो. आणि समजा यापैकी काहीच करायचं नसेल तर फक्त तुमच्या शुभेच्छा हव्या. क्या बात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की समाज कार्याची एक कोविड पासून वेगळीच अनुभवली मी वाईब. तिचं नाव आहे इन्स्पायर ट्राईब. क्या बात. मस्त. सो या वाईबचा तुम्ही सुद्धा भाग होऊ शकता. आणि गणेश हे फक्त प्रतिनिधी म्हणून इथे बसलेत. बाकी इन्स्पायर ट्राईब अपने आप में एक व्यक्ती आहे. बरोबर. एक आयडेंटिटी आहे त्याची. एक ओळख आहे, एक आयडेंटिटी आहे. अनेकांचा समूह असला तरीही ती एक शक्ती आहे. आणि ही शक्ती दिवसेंदिवस वाढत जाऊ या मी शुभेच्छा देतो. तुम्ही बोललात, वेळ दिलात आणि आपल्याच माणसाकडनं इंटरव्ह्यू करून घेतलात त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा शेवटचं वाक्य, इन्स्पायर ट्राईबच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा.